शेतकरी मित्रांनो, राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी। आज आहे 18 मे 2025 रविवार। आज दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज होऊ शकतो, असा हवामान खात्याचा इशारा आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते। त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता सिल्वासा, वलसाड, वाडा, कल्याण डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, राजापूर, सावंतवाडीच्या भागात देखील पावसाचा जोर जास्त राहील। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील दुपारनंतर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। या ठिकाणी पुण्याचा भाग, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगरच्या भागामध्ये मोठा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी पाहू शकता लवासा, रोहा, कामशेत, खोपोली, चाकण, शिरूर, मंचर, अलकुटी, जुन्नर, गोरेगाव, नेरल या परिसरात मोठा पाऊस आपल्याला दुपारनंतर सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, वडूज, कराड, विटा, निपाणीच्या भागात देखील अतिवृष्टीचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे। मात्र सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो। मात्र इतर ठिकाणी मराठवाड्यात पहिलेस्ता बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि यातील काही भागात हलका पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात मात्र अतिवृष्टीचा इशारा आज रात्री आणि उद्या देखील देण्यात आला आहे। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये साक्री, अहवा, श्रीपूर या परिसरात देखील पारोळा, बडवानी या परिसरात मोठा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर सुरू झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा अंदाज पाहायचं झालं तर विदर्भातील काही भागात मोठा पाऊस आज होऊ शकतो। मात्र इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता राहील। यामध्ये अकोला, अमरावतीच्या भागात मोठा पाऊस वर्तवण्यात आला आहे।